सकाळी पवन सरांनी आत्ताच सांगितलं की जे काही ते 12वीच्या परीक्षा चालू आहे ते कोणत्या पद्धतीने चालू आहे. CCTV प्रत्येक ब्लॉकमध्ये बसवण्यात आलेले आहे. म्हणजे सरकार कॉपीमुक्त परीक्षा या धोरणासाठी एकदम आग्रही आणि ज्या आता ज्या 10वीच्या परीक्षा होणार आहे ह्या पण त्याच पद्धतीने होणार आहे. त्याच्यामुळे कॉपी करणे किंवा इतर कोणत्या जे शॉर्टकट जे पर्याय त्याच्याकडे आपण न वळता आपला राहिलेल्या दिवसात जेवढा जास्तीत जास्त अभ्यास होईल तेवढा आपण अभ्यास करावा. येत्या या शैक्षणिक वर्षात तुम्हाला ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्याच्यात स्वतः मुख्याध्यापक मिसाळ सर असतील, रासकर सर असतील, शेटे सर असतील, हवालदार सर असतील, शिंदे सर असतील, नितीश सर असतील, यांनी आपल्या परीने पूर्णपणे तुम्हाला मुद्दाम करण्याचे काम केलेलं आहे. मी त्यांचंही धन्यवाद देतो. या ज्यावेळेस एक 10वीचा विद्यार्थी किंवा कोणताही विद्यार्थी यशस्वी होत असतो किंवा आपलं शिक्षण पूर्ण करत असतो त्याचं शिक्षकांबरोबर त्या विद्यालयामध्ये कार्यरत असणारे क्लार्क असतील, शिक्षक कर्मचारी असतील, शिपाई मामा असतील, ज्यांचंही मोठे योगदान असतं. त्यांच्याशिवाय विद्यालय हे पूर्णरित्या कार्यरत होऊ शकत नाही. आणि या सर्वांबरोबर एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे स्थानिक ग्रामस्थ असतील, गाव असेल. आपण पाहिलं स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने काही दानशूरच्या मदतीने आज आपल्याकडे वर्ग खोल्या उपलब्ध झालेल्या आहेत. काही अनेक लोक त्याच्यासाठी आपलं योगदान देत आहेत. म्हणजे एक विद्यार्थी शिकण्यामागे शिक्षकाबरोबर सभोवतालच्या सर्व परिस्थितीचा हातभार असतो. ग्रामस्थांचं त्याच्यात मोठं योगदान असतं. खरं जर पाहिलं तर या म्हसे गावातील ग्रामस्थांनी या विद्यालयासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. तरी एक ग्रामविकास शिक्षण संस्थेचा एक सदस्य नात्याने मी सर्व ग्रामस्थांचा ऋणी तर आहेच. त्याचप्रमाणे आज आपल्या इथे आमच्या विद्यालयातील जे 11वी आणि 12वीला आर्ट्स, सायन्स आणि टेक्निकल विषयाचे जे मार्गदर्शन करणारे शिक्षक पुजारी सर असतील, गुरुवे सर असतील, चव्हाण सर असतील, त्यांनी आपल्या शाखेबद्दल माहिती देण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. गुण झालेला आणि थोडक्यातच कॉलेजविषयी माहिती सांगणार आहे. तर कॉलेजचा जो सकाळी भरण्याचा टाइमच्या काळात आमच्याकडे जे आपले विद्यालय तिथे आलेला प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची विशेष सुरक्षेची काळजी घेतली जाते. जेव्हा कॉलेज भरतं त्यावेळेस ही प्राध्यापक मंडळी कॉलेजच्या गेटवर उभी असतात. ज्यावेळेस कॉलेज सुटतं प्रत्येक मुलगी किंवा मुलगा हा घरी गेलाय की नाही किंवा एखाद्या मुलीला कोणत्या प्रकारची अडचण असेल किंवा पालक जर न्यायला नसतील आले तर त्याची संपूर्ण जबाबदारी किंवा ती मुलगी घरी जाईपर्यंत ही काळजी विद्यालय घेत असते. विद्यालयाच्या संपूर्ण आवारात CCTV आहे. मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. आज जर पाहिलं तर आपण हे डिजिटल शिक्षणाचं युग आलंय. आज तुम्ही परीक्षेच्या निमित्तानं ज्यावेळेस टाकळी हाय विद्यालयात यायला याल तर त्यावेळेस तुम्हाला ही शाळा संपूर्ण डिजिटल झालेली पाहायला भेटेल. आज ना उद्या तो उपक्रम म्हणजे इथे या विद्यालयामध्ये चालू होणार आहे. वडनेरला आपण थोड्या प्रमाणात चालू केला आहे. म्हणजे ज्या ग्रामीण विकास शिक्षण मंडळाच्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या सर्व विद्यालयांमध्ये हा डिजिटल शाळा पूर्ण डिजिटल शाळा करण्याचा जो उपक्रम आहे तो येत्या काळात हाती घेतला जाणार आहे. तो पूर्णरित्या टाकळी आज येथे चालू आहे. आपले जे क्रॉप सायन्सचे, आर्टचे, टेक्निकलचे जे वर्ग चालतात तिथं प्रोजेक्टर सिस्टीम आहे, स्मार्ट बोर्ड आहे. म्हणजे जे तुम्हाला प्रॅक्टिकल असतील, काही लॉज असतील, काही थिअरीज असतील जे आपण पुस्तकामध्ये पाहतो तर ते प्रत्यक्षरित्या तुम्हाला जसं आपण घरी टीव्हीवर पिक्चर इतर काही मॅचेस पाहतो तसं त्या ठिकाणी ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एक खाली ग्रुप म्हणून आहे त्यांच्या मार्फत आपल्याला आपल्या टाकळी आधी येथील विद्यालयामध्ये 5 गुंठ्याचं पॉली हाऊस बनवण्यात आलेलं आहे. जे तुम्हाला आता पुजारी सरांनी पीकशास्त्राविषयी माहिती दिली तर त्या पीकशास्त्रासंबंधी ज्या काही गोष्टी असतील किंवा प्रॅक्टिकल असतील किंवा त्या पीकशास्त्राचे धडे तुम्हाला तिथं प्रत्यक्षरित्या अनुभवता येणार आहे. तिथे वेगवेगळ्या जे पीक आहे त्याचं प्रात्यक्षिक आपण तिथे घेतो. त्याच्यात फ्लावर असतील किंवा इतर त्यांच्या काही वनस्पती असतील त्यांच्या देखील लागवड केली जाते. त्याच्या लागवडीपासून वाढीपर्यंतच्या संपूर्ण गोष्टी त्याचं निरीक्षण तुम्हाला त्या ठिकाणी करता येतं. उद्या भविष्यात जरी आपल्याला नोकरी नाही भेटली तर आपण त्या माध्यमातून उत्तमरित्या शेती करू शकतो, एखादा व्यवसाय करू शकतो. तसं जर आपण टेक्निकल पाहिलं उद्या जर आपल्याला 10वीच्या परीक्षेत जर अपयश आलं, आपल्या एखादे 2 विषय राहिले तर टेक्निकल हा विभाग असा आहे की ज्या मार्फत आपल्याला ATKT मार्फत तिथं 11वी 12वी मध्ये प्रवेश मिळू शकतो.
इथं आपण ज्या सरांनी ट्रेड सांगितले ऑटोमोबाईल आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, इतर अनेक माध्यमाचे त्याच्यातून विषय, जसं सरकार आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना काही मानधन देत आहे. जर तुम्ही ह्या टेक्निकल विभागातून तुमचा हा कोर्स पूर्ण केला तर सरकारच्या धोरणानुसार तुम्हालाही महिन्याला सुशिक्षित या विभागातून तुम्ही जो कोर्स पूर्ण केला आहे त्यामार्फत तुम्हालाही मानधन देण्याची सरकारने योजना केली आहे. त्याच पद्धतीचा असणारा आर्ट विभाग, ज्यामार्फत आपण जे MPSC UPSCसाठी जो अभ्यासक्रम येतो, तर आर्ट विभागातून तुम्ही 11वी 12वी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन तर तुम्हाला त्या स्पर्धा परीक्षा यात यश मिळवणे सोपं होतं. म्हणजे ह्याच गोष्टीची ज्या विद्यालयात आपण शिक्षण घेतलं आज 10वी पर्यंत, त्याच विद्यालयाचं एक संपूर्ण सुसज्ज असं कॉलेज टाकळी आधी येते आपल्यापासून जवळच अंतरावर आहे. इथं आपण जशी इथल्या शिक्षकांना आपण आपल्याला गुणगान करण्याची संधी दिली, पुढच्या भविष्य काळात 11वी 12वीसाठी ती संधी तुम्ही आम्हाला द्याल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपली जर संख्या बहुसंख्येने असेल, सुंदरमध्ये किंवा आजूबाजूच्या भागातून जर येणारे विद्यार्थी जास्त असतील तरी संख्या घेण्यासाठी किंवा त्या कॉलेजच्या वेळेमध्ये आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय बापूसाहेब गावडे यांच्याशी आपण त्या गोष्टीची चर्चा करू. त्या कॉलेजच्या भरण्याच्या सुटण्याच्या काळात या मार्गे SD महामंडळाला एक बस सेवा सुरू करण्याची सुद्धा व्यवस्था आपण करू शकतो. येत्या काळात आपण स्वतःही त्या विद्यालयात 11वीसाठी प्रवेश द्यावा आणि आपले इतर कोणी नातेवाईक असतील किंवा आपली मित्रमंडळी असतील किंवा आता तुम्ही 11वी 10वीच्या परीक्षेला ते विद्यालय संपूर्ण पाहणारच आहात, पण ज्यावेळेस परीक्षा झाल्यानंतर